जॅकलिन कोचलिन, नाव मला ॲक्च्युली मिस कोचलिन म्हणून आहेत, त्यांनी प्लांट कम्युनिकेशनवरती बरंच रिसर्च केला आहे. आणि नॉर्मल कम्युनिकेशन पण आपण बायोलॉजिकली पण बघितलं तर लेट्स से आपण टोमॅटोची आपण प्लांट्स बघितली तर जेव्हा त्यांना कळतं की कॅटरपिलर यायला लागलेत, ते एक विशिष्ट प्रकाराचे प्लांट टॉक्सिन सोडतात. जे प्लांट टॉक्सिन सोडल्यामुळे वॅस्प असते, ते वॅस्पला अट्रॅक्ट करतात, कारण त्यांना कळतं की ते कॅटरपिलर आहेत. म्हणजे ते एका वेळी म्हणजे असं तुम्ही बघायला गेलं तर ते कम्युनिकेट करतात वॅस्पसोबत. एवढंच नाही, ते अजून मल्टिपल सेंट्स सोडतात, फ्रेग्रन्सेस सोडतात, ज्याच्यामुळे बाकीचं सगळं टोमॅटो प्लांट्सला कळतं की आता एक कॅटरपिलर आपल्या इथे येणार आहे, आणि म्हणून तो स्वतःला कव्हर करून घेतात ते प्लांट टॉक्सिन सोडून. तसं बघायला गेलं तर बरेच कम्युनिकेशन्स, एक पीटर व्हॉयबिन म्हणून जर्मन फॉरेस्टर आहेत, त्यांनी एक बुक लिहिली आहे त्याचं नाव आहे द हिडन लाईफ ऑफ ट्रीज. त्यांच्यामध्ये त्यांनी ट्रीमध्ये कसं कम्युनिकेशन नेटवर्क असतं, म्हणजे त्यांच्या मुळातनं ते कम्युनिकेट करतात पूर्ण फंगल नेटवर्कवरनं. त्यांच्यामध्ये मदर ट्रीच्या कॉन्सेप्ट आहे, मदर ट्री असतात त्यांना बरोबर कळतं की माझे चिल्ड्रन कुठले. त्याच्यानंतर त्यांचे पलीकडे जे पण असेल ज्यांना कार्बनची गरज असते, फॉस्फेटची गरज असते, ते त्यांच्या न्यूरल नेटवर्कने प्रोव्हाइड करतात. आणि हे सगळं कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये चालू आहे. प्रॉब्लेम काय झाला की आपण माणसाला असं वाटतो की आपण प्रकृतीमध्ये नाही आहोत, प्रकृती आपल्या सोबत आहेत पण आपण प्रकृतीसोबत नाही आहोत. त्याच्यामुळे आपण थोडा बायफरिकेट करतो, आणि म्हणून आपल्याला जेव्हा कम्युनिकेशन होत पण असतं तरी आपल्याला प्रश्न पडत असतात.